मुलींनी निघून जायचं रिझन की तो मला फ्रीडम देत नाही, तो टॉक्सिक वागतोय, त्याचे थोडासे रूल्स आहेत, रेग्युलेशन. अरे पण काहीतरी असेल म्हणून तो करतोय ना. मीही मुलांना बोलेल की तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला बांधून नका ठेवू की हे नको घालू, इकडे नको जाऊ, याच्यासोबत. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी नाही पटत, तिला पटवून द्या की ती गोष्ट चांगली नाही. तुम्ही तिला डायरेक्ट म्हणणार नाही करूच नको, तर तिला तो टॉक्सिकच वाटणार ती गोष्ट. तू एखाद्या व्यक्तीला पटवून देशील ती गोष्ट आणि मला ती पटली तर मी एक्सेप्ट करणार की हा ह्याचं बरोबर आहे, म्हणजे हा त्याच्या जागेवर बरोबर आहे, मग तुम्ही त्या गोष्टी करा. म्हणजे बोलणं मॅटर करतं, बोलणं मॅटर करतं आणि तुम्ही समजून कसं सांगता त्याला. तुमच्या दोघांचे भांडणं झालेत, ती तुला काहीतरी समोरून बोलली आणि तू डायरेक्ट जर तिला बोलतोयस की तू असं नव्हतं वागली पाहिजे, हे नव्हतं केलं पाहिजे, ते नव्हतं केलं पाहिजे, तू माझ्यावर का रागवलीस, चुकी तुझी असताना, मग ते टॉक्सिक होतं की असं. पण जर समज तू जर प्रेमाने बोललास, वेगळ्या गोष्टी समजून घेऊन जर बोललास की समज जर असं केलं असतं तर बेटर झालं असतं, तू म्हणजे वेगळा सोल्युशन निघाला असतं, आपलं भांडण नसते झाले, हे झाले ते नसेल. आणि नातं कसं पाहिजे तुला मी सांगतो माझ्या परीने की तुमच्या दिवसभर किती भांडणं झाली, किती काय होऊन दे, मारामारी होऊन दे, पण दिवसाच्या शेवटी तुम्ही बोललं पाहिजे.